वेलकम टू स्पार्क अकॅडमी. स्पार्क अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्पार्क अकॅडमीने जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सप्ताह 2026 हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. आणि या इनिशिएटिव्हमध्ये आपण डेली व्हिडिओ सिरीज टाकलेली आहे. त्याच व्हिडिओ सिरीजमधला हा एक व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वैदिक काळामधील आणि उत्तर वैदिक काळामधील स्त्रियांची अवस्था कशा प्रकारे होती. सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक या सर्व इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचं स्टेटस कशा प्रकारे ग्रॅज्युअली वाढत गेलं किंवा डिक्लाईन होत गेलं, ह्या सर्व गोष्टींचा आपण एक ओव्हरव्ह्यू या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके. सर्वात आधी जर बघितलं आपण वैदिक काळ, तर वैदिक काळाचा जो टाइम पिरियड आहे तो आहे बिफोर कॉमन इरा 1500 टू 500, म्हणजे जो जवळपास 1000 वर्षाचा जो पिरियड आहे त्या पिरियडला भारतीय संस्कृतीचा एक फाउंडेशनल इरा किंवा फाउंडेशनल काळ आपण त्याला म्हणू शकतो. फाउंडेशनल याच्यासाठी की त्या काळामध्ये हायेस्ट एव्हर इंटेलेक्च्युअल जे लिटरेचर, जे की उपनिषद, त्या उपनिषदांची निर्मिती त्या काळात केल्या गेली. म्हणजे आपण त्याला एक आपला इंडियन रेनेस आपण म्हणू शकतो की त्या काळामध्ये जे आपल्या सनातन संस्कृतीचं जे बेसिक आहे, जे फाउंडेशन आहे, जे की उपनिषद आहे, ते त्या उपनिषदांची निर्मिती त्या काळामध्ये करण्यात आलेली आहे. सो ऑब्व्हियसली जर एवढ्या हाय इंटेलेक्च्युअल लेवलवरती जाऊन त्या काळातल्या जे ऋषीमुनी होते त्यांनी समाजाला जे आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगतो, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडतात, जे लाईफचे प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्याला उपनिषदामध्ये दिली. सो ऑब्व्हियसली जर एवढा डीप लेवलवरती फिलॉसॉफी आपल्याला त्यांनी दिली, जीवन जगण्याची शैली त्यांनी दिली, तर त्याच्यामध्ये स्त्रियांना पण एक समान अधिकार असेलच. आणि तो आपल्याला वेगवेगळ्या उपनिषदांच्या जे ऋचा असतात त्याच्यामधून आपल्याला दिसूनच येते. ओके. सो हे झालं वैदिक पिरियडमध्ये, वैदिक पिरियडचं इम्पॉर्टंट. परंतु कालांतराने काय झालं की पोस्ट वैदिक पिरियड किंवा जो उत्तर वैदिक काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला वुमनचं जे स्टेटस आहे त्याच्यावरती ग्रॅज्युअल डिक्लाईन बघायला मिळतो. सो त्याच्यासाठी पण काहीतरी रिझन्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि ते आपण इन डिटेल लेक्चरमध्ये बघणारच आहोत. ओके. सो बेसिकली वैदिक काळातल्या जे स्त्रियांचा जो स्टेटस होता आणि जो पोस्ट वैदिक काळातला जो स्त्रियांचा स्टेटस होता याच्यामध्ये फार डिफरन्स आपल्याला दिसतो. सो रिलेटिव्हली वैदिक काळामध्ये स्त्रियांचं स्टेटस जे होतं ते पुरुषांच्या समप्रमाणात होतं. ओके. ते दोघमेकांचे कॉम्प्लिमेंटरी होते. परंतु पोस्ट वैदिक काळामध्ये आपल्याला स्त्रियांचं जे सोशल स्टेटस होतं, एज्युकेशनल किंवा रिलिजियस पार्टिसिपेशन होतं, त्यांचं ते कमी झालेलं दिसते. ओके. सो आता आपण बघणार आहोत नेक्स्ट की वैदिक पिरियडमध्ये ॲक्च्युली स्त्रियांना एज्युकेशनल, रिलिजियस आणि सोशल पार्टिसिपेशन त्यांचं कसं होतं. ओके. एज्युकेशनच्या शी रिलेटेड जर आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला वैदिक काळामध्ये, तर एज्युकेशनमध्ये स्त्रियांना किंवा सेरेमनी होती, त्या सेरेमनीचं नाव होतं उपनयन सेरेमनी. तर हे उपनयन सेरेमनी आपल्याला बघायला मिळते. आता याचं मिनिंग काय, उपनयनचं मिनिंग आहे की इनिशिएशन, म्हणजे टू इनिशिएट द स्टडीज ऑफ वेदा. ओके. म्हणजे वेदांची स्टडी स्टार्ट करण्यापूर्वी एक प्रथा, एक इनिशिएशन, म्हणजे आपण त्याला दीक्षा म्हणतो, ती एक प्रथा आपल्याला पाहायला मिळते. सो त्या प्रथेमधून त्याच्यावरून आपल्याला समजते की एज्युकेशनमध्ये वुमन्सला किंवा स्त्रियांना हे लहानपणापासूनच त्यांना अलाव केलेलं होतं आणि त्यांचं पार्टिसिपेशन पण होतं. ओके. नेक्स्ट जर बघायचं झालं तर रिलिजियस इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचं पार्टिसिपेशन कसं होतं, तर रिलिजियस इन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला बघायला मिळते की म्हणजे बृहदरण्यक उपनिषद याच्यामध्ये आपल्याला बरेचसे रेफरन्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की बऱ्याच जे ऋषिका, म्हणजे जे वुमन फिलॉसॉफर किंवा ब्रह्म वगैरे काय, ह्या सर्व नॉलेज जाणून घेण्यासाठी ज्या स्त्रिया क्युरियस असायच्या त्यांना आपण ऋषिका म्हणतो. म्हणजे त्यांना आणखी एक वर्ड दिलेला आहे, तो वर्ड म्हणजे ब्रह्मवादिनीस. ओके. ब्रह्मवादिनीस म्हणजे जे ब्रह्माशी रिलेटेड जे नॉलेज आहे, जे कन्सेप्ट आहे, ते एक्वायर करण्यासाठी क्युरियस असायचे किंवा त्याला ते एक्सप्लोअर करायचे. ओके. किंवा सीकर म्हणू शकतो आपण त्याला, त्यांना. सो हे आपल्याला पाहायला मिळते. अशा म्हणजे बऱ्याच आपण जर बघितलं तर बऱ्याच ऋषिका आहेत ज्यांचा रेफरन्स आपल्याला बृहदरण्यक उपनिषदमध्ये दिसतो, जसे की गार्गी, मैत्री, लोपामुद्रा, आणखी सुलभा, ह्या सर्व ऋषिका आपल्याला बघायला मिळतात उपनिषदमध्ये, की ज्यांनी फक्त पार्टिसिपेटच नाही केलं तर त्यांनी ऋचा, जे म्हणजे उपनिषदमधले जे श्लोक आहेत ते पण त्यांनी कंपोज केले. ओके. सो कंपोज केले आणि त्यांचा रेफरन्स आज आपल्याला उपनिषदमध्ये मिळतो. तसंच त्या काळामध्ये, वैदिक काळामध्ये काही सभा व्हायच्या, म्हणजे त्याला ब्रह्मसभा मानायची. म्हणजे एक स्टोरी आहे उपनिषदमध्ये की राजा जनक जे होते फिलॉसॉफिकल असेंब्ली ऑर्गनाईज करायचे, ज्याच्यामध्ये म्हणजे ते एक इंटरेस्ट
इंटरेस्ट होता त्यांना फिलॉसॉफीमध्ये. जे राजऋषी तर होतेच ते, त्याच्यामुळे ते एक ब्रह्मसभा ऑर्गनाईज करायचे, ज्याच्यामध्ये की ते राज्यातल्या पूर्ण जेवढे काही फिलॉसॉफर असतील किंवा काही म्हणजे ब्रह्माला जाणणारे जे व्यक्तिमत्व असतील त्यांना ते बोलवायचे. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला पार्टिसिपेशन दिसते महिलांचं. स्पेशली गार्गी जे ऋषिका होत्या, ज्यांचं पूर्ण नाव आहे गार्गी वाचक नवी, यांचं आणि जे याज्ञवल्क होते, राजा जनक यांचे कोर्ट फिलॉसॉफर. सो आपल्याला गार्गी आणि याज्ञवल्क यांचं आपल्याला डिस्कशन किंवा यांचा संवाद आपल्याला बृहदारण्यक उपनिषदमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट होते की स्त्रियांना एज्युकेशनचा ॲक्सेस तर होताच, परंतु सोशल पार्टिसिपेशन म्हणजे सभा समितीमध्ये पण त्यांना पार्टिसिपेट करता येत होतं. प्लस त्यांना रिलिजियस कंटेक्स्टमध्ये पण त्यांना तेवढाच अधिकार होता जेवढा पुरुषांना होता. ओके, सो हे बेसिकली झालं वेदिक पिरियडमध्ये, वेदिक काळामध्ये स्त्रियांचं अस्तित्व, जे की आपण बघू शकतो. त्यांना एज्युकेशन, सोशल पार्टिसिपेशन, रिलिजियस पार्टिसिपेशन आणि एवढंच नाही तर ते इंटेलेक्च्युअल बेसिसवरती पण त्यांना पार्टिसिपेट करण्याचा पूर्णपणे अधिकार होता. म्हणजे आपण बघू पण शकतो की गार्गी आणि याज्ञवल्क यांच्यामध्ये खूप जास्त डिस्कशन झालं होतं क्रिएशन ऑफ युनिव्हर्स याच्याशी रिलेटेड. आपण म्हणजे ते इन डिटेल बघू शकतो. नेक्स्ट जर बघितलं तर स्त्रियांचं फॅमिली आणि मॅरेज लाईफ कशी होती याच्याविषयी पण आपल्याला वैदिक काळामध्ये भरपूर माहिती मिळते. ती आपण बघू मॅरेज. आता मॅरेजमध्ये आज जे आपण बघतो सेम त्यावेळेस पण होतं, परंतु मॅरेजमध्ये त्यावेळेस एक कन्सेप्ट होती, ते म्हणजे स्वयंवर. स्वयंवर आपण ऐकलेलीच, तो आपण बघतो पण महाभारत किंवा रामायणमध्ये. तर महिलांना स्वयंवर ही जी कन्सेप्ट होती, ॲक्च्युली स्वयंवर म्हणजे त्यांना स्वतःचा वर चूज करण्याचं स्वतंत्र होतं, लिबर्टी होती. ओके, तर हे स्वयंवराची पण कन्सेप्ट आपल्याला महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, सो नेक्स्ट जर बघितलं तर स्त्रीला मॅरेज लाईफमध्ये सहधर्मिणी म्हणून मानायचे. म्हणजे सहधर्मिणी कन्सेप्ट काय आहे की स्त्री आणि पुरुष हे यांचं इक्वल इम्पॉर्टन्स असायचं रिलिजियस ड्युटीजमध्ये. म्हणजे आजही आपण बघतो की जर आपल्या घरामध्ये एखादी पूजा वगैरे काही असलं तर विदाऊट वुमन किंवा विदाऊट स्त्री आपण पूजा करू शकत नाही. ओके, म्हणजे पुरुष आणि स्त्री या दोघांचा पण इम्पॉर्टन्स त्या पूजेला राहते. त्याच्यामुळे आपण तिथं त्याला सहधर्मिणी म्हटलेलं आहे. म्हणजे वुमन्स हे म्हणजे पत्नी हे पतीची सहधर्मिणी, म्हणजे रिलिजियस ड्युटीमध्ये त्यांचं इक्वल इम्पॉर्टन्स आहे. हे आपल्याला फॅमिली किंवा मॅरेज लाईफमध्ये पण वैदिक काळाच्या दिसून येते. ओके, नेक्स्ट जर बघितलं तर जे की आपल्याला पोस्ट वैदिक काळामध्ये जो एक सोशल स्टिग्मा म्हणून आपल्याला दिसते, जे की आहे विडो रिमॅरेज. तर वैदिक काळामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती, हे आपल्याला याच्यामध्ये रेफरन्स आपल्याला दिसतात. ओके, त्याच्यामुळे विडो रिमॅरेजचा स्टिग्मा वगैरे असं काही नव्हतं, त्याच्यामुळे विधवा पुनर्विवाह त्यावेळेस व्हायचा. सो ओव्हरऑल जर बघितलं तर मॅरेज आणि फॅमिली लाईफ जी आहे स्त्रियांची वैदिक काळातली, ती एक त्यांना रिस्पेक्ट आणि डिग्निटी ह्या दोन्ही गोष्टी त्यांना आपल्याला तिथं बघायला मिळतात. ओके, नेक्स्ट जे आहे आपण बघू शकतो की आता आपल्याला प्रश्न पडेल की समजा हे जे इक्वेलिटी होती वैदिक काळामध्ये स्त्री आणि पुरुषांची, ह्याच्यामागे रिझन काय असू शकते. तर ह्याच्यामागे आपल्याला रिझन दिसते की पहिलं रिझन आपण जर बघितलं तर ते आहे सिंपल सोसायटी. वैदिक काळ म्हणजे काय की फर्स्ट एव्हर इनोसंट सोशल सिंपल सोसायटी किंवा सिव्हिलायझेशन आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे त्या काळात कुठल्याही गोष्टीचं कॉम्प्लेक्स सोशल हायरार्की वगैरे तयार झाली नव्हती. सिंपल सोसायटी होती. कास्ट सिस्टम वगैरे असा कोणताही स्टिग्मा त्यावेळेस नव्हता. त्यावेळेस आपण म्हणजे आजही बघतो की कास्ट सिस्टम हे काही नंतरच्या काळामध्ये इव्हॉल्व्ह झालेली एक सोशल इन्स्टिट्यूशन आपण म्हणू शकतो त्याला. परंतु त्यावेळेस काय होतं की ऋषीमुनी होतं. म्हणजे आजही आपण बघतो घराघरामध्ये की आपल्याला काहीतरी गोत्र असते, जसं की वशिष्ठ, भारद्वाज, कश्यप, अगस्त्य. म्हणजे आपण कोणाची संतान आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे की आपण ऋषीमुनींची संतान आहे. ओके, सो कास्ट सिस्टम हा पार्ट नंतरचा आहे. त्याच्या आधी आपण फक्त आपल्याला गोत्र होतं. ओके, त्याच्यामुळे सोसायटी सिंपल होती. कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लेक्स सोशल इन्स्टिट्यूशन नव्हती. त्याच्यामुळे काय होतं की सोशल हार्मोनी होती, म्हणजे एक म्युच्युअल हार्मोनी होती समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना वगैरे एकमेकांच्या विषयी नव्हती. सो याचा जो इम्पॅक्ट आहे तो ॲक्च्युली ऑटोमॅटिकली वुमन्स आणि मेन्सच्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे वुमन्सला म्हणजे स्त्रियांनाच इक्वल पार्टिसिपेशन किंवा इक्वल रिस्पेक्ट आणि डिग्निटी आपल्याला तिथं पाहायला मिळते. ओके, वैदिक काळामध्ये. नेक्स्ट जे रिझन आहे, पहिलं आपण रिझन बघितलं की सोशल स्ट्रक्चर. आता दुसरं रिझन जे आहे ते आहे इकॉनॉमिक स्ट्रक्चर. इकॉनॉमिक स्ट्रक्चर कसं होतं, कशावरती बेसिस होतं, तर वैदिक काळ जो होता किंवा वैदिक सिव्हिलायझेशन जे होती ते आपण बघतो की सिंपल होती. त्याच्यामुळे त्यांचा जो उदरनिर्वाह चालायचा तो कशावर चालायचा, तो ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालन आणि शेती, हे प्रामुख्यानं दोनच व्यवसाय होते. ओके, सो ॲक्च्युली काय व्हायचं त्यावेळेस जे प्रोडक्शन व्हायचं
शेती किंवा पशुपालनमधून ते फक्त स्वतःपुरतं व्हायचं. ओके, म्हणजे दैनंदिन जीवनाचं उदरनिर्वाह होईल एवढंच प्रोडक्शन त्यावेळेस व्हायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं की जे ग्रीड वगैरे, लो प्रायव्हेट प्रॉपर्टी, मास प्रोडक्शन, खूप जास्त प्रमाणात शेती, ह्या गोष्टी नव्हत्या. ओके, त्याच्यामुळे काय होतं, हार्मोनी होती. त्याच्यामुळे आणखी काय होणार, जर हार्मोनी किंवा मास प्रोडक्शन जर नसेल तर काय होईल, जे इक्वेलिटी आहे समाजामध्ये ते मेंटेन राहील. ओके, हायर क्लास लोअर क्लास अशा कुठल्याही प्रकारचा पॉईंट नव्हता. म्हणजे आपण त्याच्यामुळेच आपण बघू शकतो की ज्या काळामध्ये उपनिषद तयार झाले त्या काळातूनच आपल्याला एक, आता आपण, आपल्याला वेल नोन एक श्लोक पण आहे जो की सर्वे भवन्तु सुखिनः, हा आपल्याला बृहद्रण्यक उपनिषद याच्यातूनच आपल्याला मिळाला. म्हणजे आपण या श्लोकातून बघू शकतो की त्यावेळेस त्या लोकांची थिंकिंग काय होती. तसंच वसुदैव कुटुंबकम हा पण एक महाउपनिषद म्हणून आपल्याला मिळालेला श्लोक आहे. म्हणजे त्या काळातली जे लोकांची थिंकिंग होती ते थिंकिंग आपल्याला याच्यामधून समजते की ते जगाचं कल्याण करणारी एक विचारशक्ती त्यांची होती. ओके, त्याच्यामुळे प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा कुठल्याही प्रकारचा प्रकार नव्हता आणि त्याच्यामुळे हार्मोनी होती. आणि हार्मोनी असल्यामुळेच काय व्हायचं की पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये जे पार्टिसिपेशन आहे, जे त्यांचं स्टेटस आहे ते इक्वल मेंटेन राहायचं. परंतु कालांतराने काय झालं, सोसायटीमध्ये काही चेंज येत असतात, काही रिव्होल्युशन्स होतात, काही इन्व्हेन्शन्स होतात, काही शोध लागतात. तर असाच म्हणजे पोस्ट वेदिक पिरियड चालू होण्यापूर्वी काही शोध लागले आणि तो त्याच्यामधला एक महत्त्वाचा शोध म्हणजे तो आयरनचा शोध होता. ओके, आयरनचा शोध म्हणजे म्हणजे लोह्याचा शोध जेव्हा लागला तेव्हा काय झालं की जे शेती व्हायची ॲक्च्युली, त्या शेतीमध्ये जे इक्विपमेंट वापरायचे ते इक्विपमेंट लोह्यापासून तयार झाले. म्हणजे ते लोह्याचे झाले, म्हणजे लोखंडाचे झाले. ओके, आयरनपासून तयार झाले. त्याच्यामुळे काय झालं की जे उत्पन्न आहे, जे प्रोडक्शन आहे ते वाढायला लागलं. ओके, जे ग्रोथ आहे प्रोडक्शनची ते ग्रोथ वाढली. आता ऑब्व्हियसली जर मास प्रोडक्शन वाढायला लागलं, आधी काय करायचे ते की स्वतः पुरतंच फक्त प्रोडक्शन करायचे. परंतु आता ग्रोथ वाढल्यामुळे, प्रोडक्शनची ग्रोथ वाढली, त्याच्यामुळे मास कन्झप्शन वाढलं. मास कन्झप्शन वाढल्यामुळे मास प्रोडक्शन वाढलं. ओके, मास प्रोडक्शनमुळे काय झालं की प्रायव्हेट प्रॉपर्टी नावाची कन्सेप्ट आली. ओके, तर प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळे काय झालं, प्रायव्हेट प्रॉपर्टीमुळे हायर क्लास लोअर क्लास, अप्पर क्लास मिडल क्लास लोअर क्लास हे क्लासिफिकेशन तयार झालं. ओके, त्याच्यामुळे समाजामध्ये एक सोशल हायरार्की निर्माण झाली. आता त्याच्यामध्ये काय व्हायचं, जसं मार्क्सने तिकडे सोशॉलॉजीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की रिव्होल्युशन कसं झालेलं आहे, म्हणजे प्रोडक्शन मॉडर्नायझेशन कसं झालेलं आहे समाज, तसंच या आपल्या भारतीय सबकंटिनेंटमध्ये पण असंच झालेलं आहे. ओके, सो प्रोडक्शन वाढलं, इनइक्वेलिटी वाढली. मग आता काय होईल, लोअर क्लास म्हणजे हायर क्लास जो आहे तो लोअर क्लासला एक्सप्लॉइट करेल. ओके, आता लोअर क्लास आणखी त्याच्या खाली जो लोअर क्लास आहे त्याला एक्सप्लॉइट करेल. आणि परत त्यामध्ये आणखी काय गोष्ट होती, त्याच्यामध्ये एक आणखी कन्सेप्ट होती, ते म्हणजे 12 बलुतेदारी पद्धती. ओके, आता ऑक्युपेशन बेस म्हणजे व्यवसाय अवलंबन, म्हणजे व्यवसायावर आधारित जे 12 बलुतेदारी पद्धत होती त्या 12 बलुतेदारी पद्धतीलाच त्यांनी कास्ट सिस्टम बनवून टाकलं आणि ते पण एकदम रिजिड. ओके, त्याच्यामुळे त्या कन्सेप्टला एक स्टिग्मा अटॅच झाला, म्हणजे ते एक रिजिडिटी वाढून गेली. मग तिथून कास्ट सिस्टम आणि वर्ण सिस्टमची आपल्याला सुरुवात झालेली दिसते. ओके, तर बघितलं आपण एका साईडला सोशल सिस्टम आणि सोशल स्ट्रक्चर आणि एका साईडला इकॉनॉमिक स्ट्रक्चर, ह्या दोन्ही स्ट्रक्चरमुळे जे स्त्रीचं अस्तित्व आहे ते धोक्यात आलेलं आपल्याला दिसते. ते कसं, हायर क्लास लोअर क्लासला एक्सप्लॉइट करेल, लोअर क्लास त्याच्या खालच्या लोअर क्लासला एक्सप्लॉइट करेल. परंतु आता ॲक्च्युली काय व्हायचं की घरामध्ये ॲक्च्युली या सर्व जे एक्सप्लॉयटेशन होत होतं हायर टू लोअर लेवलवरती, या सर्व एक्सप्लॉयटेशनचा जो ग्रेटेस्ट निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट झाला स्त्रीवरती. ओके, सो आपल्याला हे इतर रिझन समजून येते की सोशल चेंजेस आणि इकॉनॉमिक्स चेंजेसमुळे स्त्रीच्या स्टेटसला किंवा स्त्रीचं जे अधिकार वगैरे होते ते आपल्याला धोक्यात आलेले इथं दिसतात. सो बेसिकली ही कन्सेप्ट आपल्याला पोस्ट वेदिक पिरियडमध्ये दिसते, म्हणजे जे की बिफोर कॉमन इरा 500 टू कॉमन इरा 500, म्हणजे जवळपास जो 1000 वर्षाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा ग्रॅज्युअल डिक्लाइन झालेला दिसतो स्त्रीच्या स्टेटसमध्ये. सो अशा प्रकारे आपण बघितलं की वेदिक काळापासून उत्तर वेदिक काळापर्यंत जी सोसायटी एकदम मानवतावादी होती, प्रगत होती आणि फर्स्ट एव्हर इनोसंट वेदिक काळातली जे सिव्हिलायझेशन आपण त्याला म्हणतो, ती सिव्हिलायझेशन कशा प्रकारे सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रक्चरच्या चेंजेसमुळे कशा प्रकारे स्त्रीच्या अस्तित्वावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होते हे आपल्याला वेदिक काळापासून तर लॅटर वेदिक काळ म्हणजे उत्तर वेदिक काळापर्यंत आपल्याला प्रामुख्यानं दिसते. ओके, सो आजही आपण बघतो की स्त्रीला आपण जे बोलतो की राईट आहेत, अधिकार आहेत, एक्सप्रेशन करायला त्यांना लिबर्टी वगैरे आहे, तर हे आपल्याला आजही कुठं नाही दिसून येत. ओके, जसं की स्त्रीचं लग्न झाल्यानंतर विदिन 1 किंवा 2 इयरमध्ये हॉस्पिटल, मॅटर्निटी वॉर्ड, ह्या सर्व गोष्टी, जबाबदारी घराची, ह्या सर्व गोष्टीवर ते अडकून पडते. ओके, आणि त्याच्या प्रेशर खाली ती एवढी दबून जाते की ती स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. ओके,
म्हणजे जर आपण बघितलं, या पृथ्वीवरती जर जन्म झाला तर तो जन्म स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी झाला. ओके, सोबत आपली फक्त कॉन्शियसनेस जाणार आहे, कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी जाणार नाही. तर इथं तेवढाच अधिकार स्त्रीला पण आहे. म्हणजे मनुष्य म्हणून जर पृथ्वीवरती जन्म झाला तर स्वतःला एक्सप्रेस करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे, आणि तो अधिकार आपल्याला कुठंतरी स्त्रीला मिळत नाही, हे आपल्याला आजही दिसते. ओके, सो बेसिकली आजही आपण, आपला समाज स्त्रीला जेंडर आयडेंटिटीच्या पलीकडे काहीच बघत नाही. म्हणजे तू स्त्री आहेस म्हणून तू हे करू शकत नाही, तू स्त्री आहेस म्हणून ते करू शकत नाही. तुझं ऑलरेडी एक फ्रेम तयार आहे आणि त्या फ्रेममध्येच तू ते सर्व करायचं. हा आपला समाजामधून आपल्याला एक एक स्टिग्मा स्त्रियांविषयी हा दिसून येतो. ओके, म्हणजे स्त्रीला, स्त्रीच्या शिवाय पण ते एक चेतना आहे, एक कॉन्शियसनेस आहे, एक सेल्फ आहे त्याच्यामध्ये. प्रकृतीने तिला पण जन्म दिलेला आहे आणि तिच्यामध्ये पण काही क्वालिटीज प्रकृतीने दिलेल्या आहेत. त्या क्वालिटीजला एक्सप्लोअर करणे, त्या क्वालिटीजला एक्सप्रेस करणे, याच्यासाठी तिला तिचं जीवन पूर्ण पडतच नाही. कारण या चूल आणि मूल या दोन कन्सेप्टमध्ये ती एवढी गुंतलेली आहे की ते स्वतःला कधी एक्सप्रेसच करू शकत नाही. सो हे आपल्याला आजही दिसून येते. सो ह्याच्याच बाबतीत स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलेलं आहे, देर इज नो ऑपॉर्च्युनिटी टू वेलफेअर ऑफ वर्ल्ड अनलेस द कंडिशन ऑफ वुमन गेट बेटर. ओके, म्हणजे जोपर्यंत स्त्रियांची अवस्था आपण बेटर करू शकत नाही तोपर्यंत या जगाचं कल्याण होऊ शकत नाही. ओके, सो आय होप हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. तर तास इथंच थांबू. धन्यवाद.